नमस्कार मैत्रिणींनो, मंजू क्रिएशनमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे. तर आज तुम्हाला मी गुळाची पोळी ही रेसिपी दाखवणार आहे. चला आता यामध्ये मी काय काय वापरते हे तुम्ही बघा. आता या ठिकाणी मी 1 वाटी भरून तीळ घेतलेले आहेत आणि 1 वाटीभर तीळ आणि अर्धी वाटी शेंगादाणे घेतलेले आहे आणि अर्धी वाटी बेसन घेतलेलं आहे आणि अर्ध्या वाटीला थोडंसं जास्त गूळ घेतलेलं आहे. आता आमच्याकडं डायबिटीस असल्यामुळे ह्या पोळ्या सर्व मी प्रमाण कमीच घेतलेलं आहे आणि थोडंसं जायफळ आपल्याला त्यामध्ये किसून टाकायचं आहे. आता चला आपण आता हे पीठ भिजवून घेऊया. आता या ठिकाणी मी 1 वाटी भरून कणिक घेतलेली आहे. कणिक म्हणजे गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आणि त्यामध्ये 2 चमचे मी बेसन पीठ टाकून घेणार आहे. त्या गव्हाच्या पिठामध्ये बेसन पीठ टाकल्यामुळे पोळी अगदी खुसखुशीत अशी होते. तर बघा आता आपण यामध्ये बेसन टाकून घेतलेलं आहे आणि आता आपण यामध्ये थोडंसं मीठ टाकून घेतलेलं आहे आणि आता त्यानंतर आपण त्यामध्ये आता 1 चमचा भरून तेल गरम करून टाकणार आहोत. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा त्यामध्ये टाकू शकता. आता हे तुपामुळे ना पोळी अगदी खुसखुशीत अशी होती, तेल आणि तूप काही पण टाकलं तरी. आणि आता हे व्यवस्थित आपण आता हलवून सर्व पिठाला लावून घेऊया तेल. आता हे सर्व पिठाला आपण तेल लावून घेतलेलं आहे. आता हे थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित असं भिजवून घ्यायचं आहे. जास्त घट्ट नाही आणि जास्त पातळ पण नाही, अशा पद्धतीने आपल्याला ते भिजवायचं आहे. चला तर मग आपण आता ते भिजवून घेऊया पीठ. तर आपलं पीठ भिजून झालेलं आहे. तर बघा अशा पद्धतीने आपण हे पीठ भिजून घेतलेलं आहे. आता जे शेंगादाणे तीळ घेतलेलं आहे ते आपल्याला आता मंद गॅसवर भाजून घ्यायचे आहेत. आता इथं तीळ मी पहिल्यांदा तीळ भाजून घेत आहे, कारण तीळ नंतर कढई तापल्यानंतर तीळ हे जळून जातात, त्याच्यामुळे सर्वात आधी तीळ भाजून घ्यायची. आता आपले तीळ भाजून झाले आहे. आता आपण शेंगादाणे भाजून घेऊया. आता शेंगदाणे भाजून घेतलेले आहे. आता शेंगदाणे आपले भाजत आलेले आहेत आणि आता मी कढई दुसरी घेतलेली आहे, कारण कढई खूप तापलेली होती, त्याच्यामुळं पीठ जळण्याची शक्यता होती. त्याच्यामुळं आता हे आपण दुसऱ्या कढईमध्ये मंद गॅसवर आता हे बेसन पीठ पण आपण भाजून घेऊया. आता हे सर्व आपण एकत्र करून घेतलेलं आहे आणि आता हे मिक्सरला लावून आपण बारीक करून घेऊया. चला तर मग आता मिक्सरच्या भांड्यामध्ये ते टाकून घेऊया. आणि आता हे मिक्सरमध्ये टाकल्यानंतर तो गूळ पण आपल्याला त्यामध्येच टाकायचा, कारण मिक्सरच्या भांड्यामध्ये हा पटकन मिक्स होऊन जातो. मिक्सरच्या भांड्यामध्ये एकसारखं तो गूळ मिक्स होऊन जातो, त्याच्यामुळं मिक्सरमध्येच फिरवून घ्यायचा आणि थोडंसं जायफळ आपण त्यामध्ये किसून टाकूया. आता यामध्ये थोडं जायफळ टाकू आणि मिक्सरला थोडंसं जायफळ टाकलेलं आहे आणि आता हे मिक्सरला लावून घेऊया आपण. तर बघा मैत्रिणींनो, आता हे आपलं मिक्सरला लावून बारीक झालेलं आहे. आता हे बारीक झालेलं आहे. तर चला आपण आता त्याची पोळी करून घेऊया. तर बघा आता आपण त्याची पोळी आता अशा प्रकारे ती पोळीला आपण अगोदर थोडंसं गोल लाटून घ्यायचं आहे. अगदी थोडीशी छोटी पोळी लाटून घ्यायची आहे आणि आपण ज्या प्रकारे आपण मोदक भरतो त्या पद्धतीने आपण त्यामध्ये सारण भरून घ्यायचं आहे. आता बघा आपण त्यामध्ये सारण भरून घेऊया. सारण हे भरपूर भरायचं. तर बघा आता आपण त्यामध्ये सारण भरून घेत आहोत. आता हे सारण आपण आणि ज्याप्रमाणे मोदक करतो त्याप्रमाणे त्याची पाळी आपण तयार करून घ्यायची आहे. आता या मोदकाची पाळी करतो त्याप्रमाणे आणि वरचं जी जादा कणिक झालेली आहे ती आपण काढून घेऊया आणि
पोळी लाटायची आहे. अशा पद्धतीने जर पोळी केली तर ती बिलकुलही फुटत नाही आणि अगदी पातळ अशी ही पोळी आपली लाटता येते. सुरुवातीला हे थोडंसं आपण प्रेस करून घ्यायचं की जेणेकरून आपलं जे मधलं सारण बाहेर येऊ नये म्हणून. आणि आता ही पोळी आपण लाटून घेऊया. ही पोळी तुम्ही कशीही लाटली तरी बिलकुल फुटत नाही आणि अगदी खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते. तर बघा मैत्रिणींनो, आता ही आपली पोळी लाटून झाली आहे. आता आपण ती गॅसवर तव्यावर सुरुवातीला थोडंसं तेल टाकून घ्यायचं की जेणेकरून आपली पोळी चिकटणार नाही तव्याला. आणि आता आपण ती पोळी दोन्ही साईडनी खरपूस अशी भाजून घेऊया. बघा आता ही आपण खरपूस भाजून घेऊया. आणि आता दोन्ही साईडनी थोडं थोडं आपण तेल सोडून घेऊ. तुम्हाला जर तूप आवडत असेल तर तुम्ही तूपसुद्धा त्यावर सोडू शकता. आणि आता ही दोन्ही साईडनी आपण खरपूस भाजून घेऊया. तर बघा मैत्रिणींनो, किती अशी टम्म अशी ही आपली गुळाची पोळी फुगलेली आहे. अगदी मस्त आणि बिलकुलही फुटत नाही ना. अगदी पुरीसारख्या ह्या पोळ्या आपल्या फुगतात अशा पद्धतीने जर आपण केल्या तर. बघा मैत्रिणी, किती सुंदर अशी ही पोळी आपली झालेली आहे. खाताना सुद्धा अगदी खुसखुशीत अशी ही पोळी तयार होते. आणि ती मंद गॅसवर भाजायची की त्यामुळे ती अशी खुसखुशीत आणि अशी कडक होते खायला. आणि गुळाची पोळी ही कडकच खायला छान लागते. तर बघा ही पोळी आपली किती सुंदर अशी फुगलेली आहे. तर बघा आता आपण ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व करूया. तर बघा आता मी ती सर्विंग प्लेटमध्ये सर्व केलेली आहे. आणि ही ज्याचं ते सारण आहे ते बघा पूर्ण काठापर्यंत सारण पसरलेलं आहे. आणि अगदी सुंदर अशी ही पोळी आपली तयार झालेली आहे. तर तुम्हाला ही गुळाची पोळीची रेसिपी कशी वाटली? तुम्हाला जर आवडली तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब जरूर करा. आणि तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने पोळी करून बघा. धन्यवाद.